काही दिवसापासून एक महत्वाचा मुद्दा शिकत आहोत. प्रेज गॉड. त्या मुद्द्याचं नाव आहे प्रेझन्स ऑफ गॉड. प्रेज गॉड अनाइटिंगच्याच पार्टमध्ये येतं का, बट नाव प्रेझन्स ऑफ गॉड. प्रेज गॉड. आपण दोन प्रकारच्या देवाच्या उपस्थितीबद्दल शिकत आहोत. प्रेज गॉड. दोन प्रकारची देवाची उपस्थिती आहे. प्रेज गॉड. मी तुम्हाला मागच्या संडेला, जर तुम्हाला आठवत असेल, वाढदिवस होता, थोडस नाही का तुमचं माइंड नाही का प्रेझन्स ऑफ माइंड होता की नाही माहित नाही, सेलिब्रेशन मोड मध्ये होते सगळे. प्रेज गॉड. आपण देवाच्या उपस्थितीबद्दल बोलतोय. प्रेज गॉड. देवाची उपस्थिती खूप महान आहे. प्रेज गॉड. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी ना सामोरे जात आहे माझ्या प्रिय, प्रेज गॉड, त्या सगळ्यांची निगडीत त्याची उपस्थिती आहे. प्रेज गॉड. जसं मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला, देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार आहेत. एक त्याची पॅसिव्ह उपस्थिती म्हणजे निष्क्रिय उपस्थिती, आणि दुसरी म्हणजे ऍक्टिव्ह प्रेझन्स. प्रेज गॉड. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय उपस्थिती. अशी उपस्थिती जी काम करते. आपण देवाच्या उपस्थितीबद्दल बोलतोय. प्रेज गॉड. देवाची उपस्थिती खूप महान आहे. प्रेज गॉड. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी ना सामोरे जात आहे माझ्या प्रिय, प्रेज गॉड, त्या सगळ्यांची निगडीत त्याची उपस्थिती आहे. प्रेज गॉड. जसं मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्हाला, देवाच्या उपस्थितीचे दोन प्रकार आहेत. एक त्याची पॅसिव्ह उपस्थिती म्हणजे निष्क्रिय उपस्थिती, आणि दुसरी म्हणजे ऍक्टिव्ह प्रेझन्स. प्रेज गॉड. ऍक्टिव्ह म्हणजे सक्रिय उपस्थिती. अशी उपस्थिती जी काम करते. प्रेज गॉड. बायबल काय सांगतं की देव सगळीकडे, देव सगळीकडे उपस्थित आहे. प्रेज गॉड. तुम्हाला जर आठवत असेल, आय जस्ट नाही का ट्राय टू रिमाइंड यू, मी तुम्हाला नाही का आठवण करून देतो. मागच्या संडेला आपण काय काय पाहिलंय, थोडस रिकलेक्ट होईल तुम्हाला. जर तुम्ही नोट्स काढताय, बायबल सोबत कॅरी करताय, जसं आपण नवीन वर्षापासून नाही का ठरवलं आहे. प्रेज गॉड. आपण कोणता कोणता सिनेरिओ पाहिला? येशू ख्रिस्त एका बोटवर त्याच्या शिष्यांसोबत जलाशयामधून नाही का चालले होते. प्रेज गॉड. आणि काय सांगतं की वादळ येतं, खूप मोठा स्टॉर्म येतो, वादळ येतं, ती नाव हालायला लागते. प्रेज गॉड. आणि येशूचे शिष्य म्हणजे पक्के नावाडी. प्रेज गॉड. कारण ते मासे पकडणारे होते, कोळी होते ते. प्रेज गॉड. आणि येशू कार्पेंटरचा मुलगा होता, त्यामुळं त्यांनी काय म्हटलं, तुम्ही झोप आराम करा, आम्ही जहाजाचं काय ते बघून घेऊ. प्रेज गॉड. म्हणून ते नाही का जहाज चालवण्यामध्ये तरबेज होते, त्यामुळे ते जहाज व्यवस्थित चालवत होते. बायबल सांगतं की खूप मोठं वादळ आलं, खूप मोठं संकट आलं. प्रेज गॉड. त्यांनी त्यांच्या लाईफ मध्ये असं कधी संकट पाहिलं नव्हतं. प्रेज गॉड. आणि त्यावेळेस काय झालं, बायबल काय सांगतं की त्यांना समजलं की हे आमच्या हाताच्या बाहेर, हे आमच्या हँडल नाही करू शकत. आपण गपचूप नाही का गुरुजीकडे जाऊ, येशूकडे जाऊ आणि त्याला सांगू की आपण आता फिक्स मारणार. प्रेज गॉड. आणि ते येशूला जाऊन सांगतात की आपण फिक्स मारणार. गुरुजी गुरुजी उठा, आम्ही मरत आहोत, आपण मरत. सगळ्यात पहिलं येशू देव आहे. जर येशू देव असताना देखील वादळ त्या ठिकाणी आलं. प्रेज गॉड. याचा अर्थ येशू तुमच्या जीवनामध्ये, देव असताना देखील वादळ तुमच्या जीवनामध्ये येऊ शकतो. समजतंय? येशू त्यांच्या सोबत होता तरी वादळ. प्रेज गॉड. देव सगळीकडे उपस्थित आहे. जिथं तुम्हाला संकट आहे, समस्या आहेत, तिथं पण देव उपस्थित आहे. जिथं तुमच्या जीवनात साक्षी घडतात, चमत्कार घडतात, तिथं पण देव उपस्थित आहे. प्रेज गॉड. ज्या वेळेस संकट आलं त्यावेळेस शिष्य येशूकडे आले, म्हणाले गुरुजी गुरुजी उठा. प्रेज गॉड. जेव्हा पण आपल्या लाईफ मध्ये आपण संकटांना सामोरे जातो, आपण ज्या वेळेस प्रार्थनेमध्ये त्याला आरोळी करतो माझ्या प्रियांना, तो उठतो आणि बायबल काय सांगतं की त्याने वाऱ्याला दटावलं, धमकावलं.
आणि वारा शांत झाला. पाण्याला धमकावलं आणि पाणी पण शांत झालं. प्रेज गॉड. आणि एकदम निवांत झालं सगळं. समजतंय मी काय सांगतो तुम्हाला? सो ज्या वेळेस त्याची उपस्थिती आधीपासून तिथं होती, पण त्याची उपस्थिती कशी होती? निष्क्रिय होती. त्याची उपस्थिती तुम्हाला सक्रिय करायची आहे. त्याच्या नावाचा धावा. तुम्ही त्याला हाक मारा. काय सांगतं? मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. तुला माहित नाही अशा गुप्त आणि गहन गोष्टी मी तुला सांगतो. प्रेज गॉड. म्हणजे देवाची उपस्थिती जी आपल्या जीवनात आहे, प्रेज गॉड, ती जर निष्क्रिय उपस्थिती आहे तर गोंधळ असणार, समस्या असणार, प्रॉब्लेम असणार. पण देवाची उपस्थिती सक्रिय कशी होणार? ज्यावेळेस एखादा माणूस प्रार्थना करतो. म्हणून मी सुरुवातीलाच काय म्हणलो? लूक 18:1, men ought to pray and not lose heart. माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. येस, माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. येशूचे शिष्य येशूला जाऊन उठवतायत, मीन्स दे आर प्रेइंग. येशूचे शिष्य येशूला जाऊन उठवतायत म्हणजे ते त्याला आरोळी मारतायत. आमचा बचाव कर. अंडरस्टँडिंग मी तुम्हाला समजतंय मी काय सांगतो? सो ज्या वेळेस नाही का समस्या होती, संकट होती, कुणाला तरी सुचलं त्यांच्यामध्ये की आता ही वेळ आहे, तो देवाच्या नावाचा धावा केला. देवाच्या नावाचा धावा केला. देवाची उपस्थिती त्या ठिकाणी सक्रिय झाली. इव्हन आपल्या जीवनामध्ये पण प्रिय, कदाचित आपलं विवाहाची नाव डुबत आहे, कदाचित आपल्या करिअरची नाव डुबत आहे. प्रेज गॉड. आणि बायबल काय सांगतं? आपण त्याच्या नावाचा धावा केला पाहिजे. ज्यावेळेस आपण त्याच्या नावाचा धावा करतो, तुमची उपस्थिती सक्रिय होते आणि तुमचा डुबणारा विवाह तो नाही का परत संजीवित करतो. आणि तुमचं डुबणारा करिअर, तुमचा डुबणारा व्यवसाय तो पुन्हा संजीवित करतो. समजतं मी काय सांगतो? बायबल काय सांगतं? असंच पौल आणि सिलास ज्या वेळेस तुरुंगामध्ये टाकण्यात आले होते. प्रेज गॉड. पौल आणि सिलास एक विश्वासू, ज्यावेळेस येशू नाही का स्वर्गारोहण होत होतं, तर त्यावेळेस जाताना येशू काय म्हणाला की मी तुम्हाला दुसरा काय वेळी पाठवतो, सत्याचा आत्मा पाठवतो, जो तुम्हाला सर्व सत्यात चालवल, तुम्हाला मदत करत, तुमचा मदतनीस असेल. प्रेज गॉड. सत्याचा आत्मा जो तुम्हाला मदत करणार आहे. आणि सडनली हे येशूच्या शिष्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. प्रेज गॉड. पण या शिष्यांना माहिती होतं की देव तर आमच्या सोबत आहे, पण त्याची उपस्थिती निष्क्रिय आहे. उपस्थिती आम्हाला सक्रिय केली पाहिजे. त्यांना माहिती होतं त्याची उपस्थिती सक्रिय कशी करायची. ते तुम्हाला सांगू काय करायला लागले? गाणं गाऊन देवाची स्तुती करायला लागले. आणि ज्यावेळेस गाणं गाऊन देवाची स्तुती करायला लागले, देवाची उपस्थिती सक्रिय झाली. बायबल काय सांगतं? स्वर्गदूत आकाशातून आला, स्वर्गातून आला आणि त्या तुरुंगाचे द्वार खुलले, ते गेट खुलले, त्यांची बंधनं तुटले आणि देवदूतांनी त्यांना तुरुंगाच्या बाहेर, पेत्राला तुरुंगाच्या बाहेर. प्रेज गॉड. पौल आणि सिलास, प्रेज गॉड, त्यांची बंधनं तुटली आणि ते बाहेर आले. पेत्र बाहेर आला, देवदूत रिलीज झाला आणि पेत्र देखील बाहेर आला. पौल आणि सिलास देखील त्यांची पण बंधने. पौल आणि सिलासच्या वेळेस स्तुती केली आणि देवाचं प्रेझेन्स सक्रिय झालं. प्रेज गॉड. पेत्राच्या वेळेस मंडळीने प्रार्थना केली, देवाची उपस्थिती सक्रिय झाली आणि देवदूत वरतून रिलीज झाला. सो मी तुम्हाला हे सांगतोय माहितीये का? हे देवाची उपस्थिती सक्रिय करण्याचे मार्ग आहे. सगळ्यात पहिला स्तुती, त्याच्यानंतर त्याच्या नावाचा धावा करणं. गॉड. मंडळी ज्यावेळेस प्रार्थना करते त्यावेळेस त्याची उपस्थिती सक्रिय होते. प्रेज गॉड. अजून मी आज तुम्हाला एक महत्वाचं उदाहरण सांगणार आहे, ते तुम्ही ऐका. आय एम शुअर तुम्ही खूप आशीर्वादित होणार. आपण आपले सगळं बायबल 2 राजे 20व्या अध्यायाकडे उघडूया. इथं बायबल काय सांगतं? एका राजाबद्दल सांगतं. त्या राजाचं नाव आहे हिजकिया राजा. सगळ्यांनी बोला हिजकिया राजा. हा हिजकिया राजा बायबल काय सांगतो? तो आजारी पडला आणि मरायला टेकला. प्रेज गॉड. आणि त्या ठिकाणी यशाया संदेष्टा जातो आणि यशाया संदेष्टा जाऊन त्याला काय म्हणतो? परमेश्वर म्हणतो आपल्या घराची निर्वाह कर, कारण आता तू मरणार, जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. प्रेज गॉड.
हिजकिया राजा होता आणि तो मरावयास टेकला होता. प्रेज गॉड. आणि त्या ठिकाणी यशाया संदेष्टा जाऊन काय सांगतोय, आता तू मरणार आहे, पक्का मरणार आहे, आपल्या कुटुंबाची निर्वाह कर, आता सगळं सेटलमेंट कर व्यवस्थित, कारण तू मरणार आहे, फिक्स मरणार आहे. प्रेज गॉड. पण हिजकिया काय करतो ते खूप महत्वाचं. राजा हिजकिया काय करतो माहितीये का? राजा हिजकिया त्याचं राजे पण सगळं सोडून देतो, त्याचा नाही का ताट, त्याचे मिजाज सगळं साईडला ठेवतो. सगळ्यात पहिलं काय करतो माहितीये का? भिंतीकडे तोंड करून, बायबल काय सांगतो, तो मनस्वी रडला आणि परमेश्वराची प्रार्थना केली. काय प्रार्थना केली पहा. हे परमेश्वरा, मी तुझ्या समोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो, कारण तुझ्या दृष्टीने ते जे योग्य तेच मी करत आलो आहे, ह्याचे स्मरण कर, अशी मी तुला विनंती करतो, असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. एक राजा नाही का मनस्वी रडला, बायबल सांगतो. प्रेज गॉड. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशाया जाऊन पोहोचला. तोच त्याला परमेश्वराचा संदेश आला की परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया ह्याला सांग. प्रेज गॉड. जो यशाया संदेष्टा, जो भविष्यवक्ता आहे, ज्याने त्याला सांगितलं की तो मरणार आहे आता, आणि तो रिटर्न केला संदेष्टा, तर बायबल काय सांगते, ह्यांनी प्रयत्न केला, देव त्याला परत पिछे मुड. प्रेज गॉड. ह्याला जाऊन सांग काय म्हणतो, आणि परमेश्वर माझ्या लोकांचा नायक. आमेन. माझ्या लोकांचा म्हणजे तुम्हाला समजण्याच्या भाषेत सांगतो, माझ्या लोकांचा हिरो. प्रेज गॉड. माझ्या लोकांचा नायक हिजकिया याला जाऊन सांग. काय सांग? की तुझा पूर्वज दावीद ह्याचा देव परमेश्वर, मी तुझी प्रार्थना ऐकलीये. आमेन. तुझे अश्रू पाहिलेत, मी तुला बरे करतो. मी तुला आजपासून तिसऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवतो. मी तुला व ह्या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातातून सोडवीन, आणि माझ्यासाठी व माझा सेवक दावीद ह्याच्यासाठी मी या नगराचे रक्षण करेन. प्रेज गॉड. बायबल काय सांगतो, देवाने त्याला नाही का फक्त आरोग्यच दिलं नाही, तर त्याचं आयुष्य वाढवलं. त्याचं आयुष्य वाढवलं, आणि बोनस मध्ये काय, त्याचे शत्रू जे होते, ज्या अश्शूराचा नाही का त्या देशावर, त्या राज्यावर नियंत्रण होतं, त्याच्यापासून देखील सोडवण्याचं अभिवचन दिलं परमेश्वर. प्रेज गॉड. काय होतं ज्यावेळेस माणसं प्रार्थना करतात. प्रेज गॉड. त्यामुळे बायबल काय सांगतो, लूक 18 मध्ये, मेन ought to pray and not lose. माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. प्रेज गॉड. तरी पण ध्यानात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही खचताय याचा अर्थ तुम्ही प्रार्थना नाही करत. ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताय याचा अर्थ तुम्ही खचू नाही शकत. जर तुम्ही खचलाय, तुम्ही प्रेयर नाही करत. जर तुम्ही प्रेयर करणार तर तुम्ही कधी खचणार. प्रेज गॉड. दिसतंय का चेहऱ्यावर तुम्हाला खच्चीकरण तुमच्या? प्रेज गॉड. तुमच्या आरशात कधी नाही का तुम्ही स्वतःकडे पहा, खचलेलं दिसतंय का तुम्ही स्वतः? जर तुम्ही प्रेयर करताय तर तुमच्यामध्ये ती नाही का स्माइल असणार, तो आनंद असणार, कारण तुमच्या ठाई विश्वास आहे. तुम्हाला माहिती आहे की माझा परमेश्वर आपल्या संपत्तीनुरूप माझ्या सगळ्या गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे पूर्ण करेल. प्रेज गॉड. हा विश्वास आहे, हा कॉन्फिडन्स आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो आपल्याला ठाऊक आहे की नाही का परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर. आमेन. हिजकियाने प्रार्थना केली. प्रेज गॉड. हिजकियावर प्रोफेसी झाली होती, तो मरला. हिजकियाने प्रार्थना केली आणि बायबल काय सांगतं, देवाची उपस्थिती सक्रिय झाली. आमेन. आणि देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि त्याच्यासाठी नाही का चमत्कार पाठवला प्रियांनो. त्याचं आरोग्य त्याला भेटलं प्रियांनो. समजतंय मी काय सांगतो? मेन ought to pray and not lose heart. माणसांनी प्रार्थना केली पाहिजे आणि खचलं नाही पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत खचलं नाही पाहिजे. प्रेज गॉड. परिस्थिती आली आहे, खचू नका. घरात समस्या आहे, विवाहामध्ये समस्या आहे, कुटुंबामध्ये समस्या आहे, खचू नका. प्रार्थना करा. प्रेज गॉड. कारण आपला परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देणारा परमेश्वर. प्रेज गॉड. आपण चर्च मध्ये नाही का नेहमी पाहतो की वेगवेगळ्या प्रार्थनेचे परमेश्वराने नाही का उत्तर दिलेले आहेत. आज तुमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी आहे. प्रेज गॉड. प्रत्येकाच्या जीवनामध्ये साक्षी आहे. कुणाला नाही का ट्यूमर होता, कुणाला रोग होता, कुणाचा नाही का
काही प्रॉब्लेम होता, त्या प्रत्येक समस्येमधून, त्या प्रत्येक प्रॉब्लेम मधून परमेश्वराने नाही का तुम्हाला बाहेर काढलं. प्रेज गॉड. आणि त्यामुळे तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी येत. तुम्हाला ठाऊक आहे की परमेश्वर आरोग्य देणारा परमेश्वर आहे, परमेश्वर चमत्कार करणारा परमेश्वर. तुम्हाला माहिती आहे परमेश्वर चमत्कार का करतो, का करू शकतो? येशूच का बरं करू शकतो? येशूच का आरोग्य देऊ शकतो? येशूच का शांती देऊ शकतो? येशूच का सुटका देऊ शकतो? कारण त्याने किंमत मोजली आहे प्रिय.